तुरीला आता जे आहे शेंगा धरलेल्या आहे, त्या शेंगा टिकाव्या, त्याची गळ होऊ नये आणि जास्तीत जास्त दाना जो आहे टपुरा भरावा, यासाठी मित्रांनो हा फवारणी सांगतोय. त्यामुळे पूर्ण बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं, आळी येऊ नये यासाठी कोरॅझन वापरायचं आहे. कोरॅझनमुळे 15 दिवसापर्यंत आळी येणार नाही, म्हणजे आपलं पीक हे पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर आपल्याला आपले शेंगा जे आहे त्या लागलेली आहे, गळ होऊ नये यासाठी बायोविटा एक्सचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही करू शकता. यामुळे शेंगा जास्तीत जास्त लागून दाणे सुद्धा चांगले भरतील मित्रांनो. त्याचबरोबर यामधला जो दाना आहे तो भरण्यासाठी आणि त्याचं वजन वाढण्यासाठी 0050 किंवा 005234 याचा उपयोग प्रतिपंप 100 ग्रॅम याप्रमाणे आपण करू शकतो. हे तिन्ही कॉम्बिनेशन करून जर आपण आपल्या तुरीला फवारणी केली तर ज्या लागलेल्या शेंगा आहे, झुमक्यामध्ये शेंगा लागतील, त्याला दाणे सुद्धा वजनदार भरतील मित्रांनो आणि आपल्या